योद्धा न्यूज मराठी. आंबेगाव तालुक्यातून आणखी एक धक्कादायक आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारी घटना समोर आलीये. आंबेगाव तालुक्यातील तिवलदरा घोडेगाव येथे शेत जमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील सदस्यांवर लाठ्याकाठ्या, दगड आणि झाडाच्या फांद्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडलीये. पूर्व वैमनस्यातून झालेल्या या जीवघेण्या हल्ल्यात अनेक जण गंभीर जखमी झाले असून घोडेगाव पोलीस ठाण्यात या प्रकरणी 7 जणांविरोधात गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. सध्या सर्वत्र पेरणीचे दिवस सुरू असताना आंबेगाव तालुक्यातील तिवलदरा घोडेगाव येथील जमीन गट नंबर 314 मध्ये काल 17 जून रोजी दुपारी 4:30च्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी स्वप्नील भास्कर काळे हे त्यांचे वडील, मित्र आणि नातेवाईकांसह शेतात सोयाबीनची पेरणी करण्यासाठी गेले होते. पेरणीचे काम सुरू असतानाच तिथे त्यांचे चुलत भाऊ चंद्रकांत बबन काळे आणि त्यांचे कुटुंब त्या ठिकाणी आले. ही जमीन आमची आहे, तुम्ही इथे काहीच करायचे नाही असे म्हणत त्यांनी बेकायदेशीर जमाव जमवून वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद एवढा विकोपाला गेला की आरोपी किसन काळे यानं थेट स्वप्नील यांच्या अंगावर धावून जात जमिनीवर पडलेला मोठा दगड उचलून थेट त्यांच्या डोक्यात मारला आणि गंभीर जखमी केले. एवढ्यावरच न थांबता क्षितिज काळे, सोहम भास्कर, आदित्य भगत, दिनेश नानेकर आणि बालाजी शेळके या सर्वांनी मिळून लाठ्याकाठ्यांनी आणि झाडाच्या फांद्यांनी स्वप्नील आणि त्यांच्या वडिलांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. शेतशिवारात सुरू असलेला हा थरार पाहून परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच घोडेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तात्पुरता वाद मिटवला. मात्र हा वाद इथेच संपला नाही. जखमी झालेले स्वप्नील यांचे वडील भास्कर काळे हे घोडेगाव पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात असताना आरोपींनी त्यांना वाटेतच गाठले. घराशेजारी असलेल्या कॅनॉलच्या पुलावर त्यांचा रस्ता अडवून त्यांना पुन्हा एकदा लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली आणि तक्रार दिली तर जिवंत मारून टाकू अशी थेट धमकी देण्यात आली. हल्ल्यानंतर पोलिसांनी सर्व जखमींना तात्काळ वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र, मेडिकल सर्टिफिकेट घेतल्यानंतर स्वप्नील भास्कर काळे यांच्या फिर्यादीवरून घोडेगाव पोलिसांनी चंद्रकांत काळे, किसन काळे, सार्थक काळे, सोहम भास्कर, आदित्य भगत, क्षितिज काळे आणि अरुणा काळे या 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास घोडेगाव पोलीस करत आहेत. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी पंकज सरोदे यांनी. मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी. रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल. आजच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.